हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी कथा ऐकणे हे खूप शुभ मानले जाते. ही कथा ऐकल्याने आपले दुःख, दारिद्र्य दूर होते आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते. तर चला पवित्र कथा ऐकूया. एकेकाळी देवर्षी नारद जे सर्व लोकांमध्ये भ्रमण करत आणि प्रत्येक दिव्य कथा ऐकवत होते व गात असत. ते द्वारकेला पोहोचले. भगवान कृष्णांना नमस्कार करून त्यांनी विनंती केली, हे द्वारकाधीश, मी इंद्रलोकांपासून तर मृत्यूलोकांपर्यंत अनेक कथा ऐकल्या आहेत. पण अक्षय तृतीयेचे रहस्य मला पूर्णपणे समजून घ्यायचे आहेत. असे ऐकले आहे की मी या दिवशी दिलेले दान कधीही कमी होत नाही, म्हणून मी तुमच्याकडे आले आहे. भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करू लागले व म्हणाले, हे देवर्षी, तुम्ही अक्षय तृतीयेचा महिना अलौकिक आहे. आज मी तुला सांगतो की ही कथा ऐकल्याने आपल्या मनुष्याचे दारिद्र्य नष्ट होते आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. नारद म्हणाले, हे प्रभू, मी ही कथा ऐकून मन लावून ऐकेल आणि तुमचं सर्वत्र प्रचार करेन. तेव्हा भगवंत म्हणाले, कथा ऐक आणि प्राचीन काळी आर्यवर्ताच्या दक्षिण-पूर्व दिशेला मत्स्यापूर नावाचा एक गाव होतं. ज्या राज्यामधील वनग्रामात एक अत्यंत गरीब वैश्य राहत होता. त्याचे नाव शिवदत्त होते. तो आपल्या पत्नीला कमलाला सोबत घेऊन राहत होता. त्याच्या घरी दुःख, दारिद्र्य इतके भरलेले होते की घरात पुरेसे अन्न नव्हते, वस्त्र नव्हते व कोणतीही संपत्ती नव्हती. दिवसभर छोटी-मोठी कामे करूनही कुटुंबाचा पुरेसा अन्न मिळू शकत नव्हता. कमला मात्र अत्यंत क्रोधी आणि लोभी होती. ती नेहमी म्हणायची, "हे स्वामी, आपली परिस्थिती कधी बदलायची? तुम्ही इतकी काबड कष्ट करता, तरीही आपली परिस्थिती बदलत नाही. काहीतरी उपाय करा, नाहीतर आपण उपाशी मरू." तिला दान-धर्म काहीच म्हणजे करायचा रस नव्हता. ती फक्त म्हणजे भौगोलिक वस्तूंचा विचार करत होती. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, एके दिवशी त्या गावात महंत नावाचे म्हणजे ज्ञानी साधू आले. व ते दान धर्माचे महत्त्व सांगत होते. गावोगावी फिरत होते आणि आपला म्हणजे गावोगावी पूर्ण कथा सांगत असत. आणि त्या गावात आल्यानंतर शिवदत्त त्यांच्या जवळ गेला आणि नम्रपणे उभा राहिला. साधूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस?" मग त्याची दुःख सांगितले, की "मी शिवदत्त आहे. मी जवळच ह्या गावात राहतो. मी गरीब आहे. तुमच्या वचनाने मला शांती मिळते. पण मी तुमच्यासाठी काही देऊ शकत नाही." साधूंना म्हणजे करुणा आली. साधू त्याच्यावर खूप हे झाले, करुणा आली आणि ते म्हणाले, "दान फक्त वस्तूचेच नसते, तर ते श्रद्धेचे असते. अक्षय तृतीया म्हणजे तुम्ही अक्षय तृतीयेला जे काही छोटं-मोठं दान करताल, त्याला तुम्हाला भरभरून त्याच दिवशी यश मिळतं आणि तुमचं म्हणजे त्याचा कधी क्षय होत नाही." असं त्यांनी त्या साधूनं याला शिवदत्ताला सांगितले. मग शिवदत्ताला विचारले, "तुला हे अक्षय तृतीयेची काही माहिती आहे का?" तर तो शिवदत्त म्हणाला, "नाही." तेव्हा साधूंनी सर्व अक्षय तृतीयेची ही माहिती सांगितली. "हा दिवस असा आहे की ह्या दिवशी तू केलेले दान, जप, तप, व्रत याचे फळ कधीही संपत नाही. याचा कधीही क्षय होत नाही." हे त्रेतायुग सुरू होते या दिवसापासून. या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला आणि गंगा पृथ्वीवर अवतरली. महाभारतात द्रौपदीला अक्षय पात्र याच दिवशी मिळाले होते. ती अक्षय तृतीया हा दिवस. ते पुढे म्हणाले, "या दिवशी अगदी एक मूठभर तांदूळ आणि चिमूटभर मीठ जरी दान केले, तरी या अक्षयाचे पुण्य मिळते." हे ऐकून शिवदत्त निश्चय केला, की तो दान करणारच. घरी आल्यावर कमलाला सांगितले. पण शिवदत्ताने ठरविलेच होते, की हे दान करायचे. पण शिवदत्ताच्या बायकोने कमलाने म्हणजे दान करण्यास नकार केला होता. कारण घरात काहीच तिच्याच म्हणजे हे नव्हतं, अन्न-पाणी नव्हतं. तिला वाटलं, की आपण दुसऱ्याला दान केलं तर आपण उपाशी मरू, म्हणून ती नाही म्हणायची त्याला दान करायला. पण शिवदत्ताने अक्षयदान करायचे ठरवलेच होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा केली. घरातील थोडे अन्न व मीठ घेऊन दान करण्यास गेले. गावातल्या गरीब लोकांना त्यांनी दान दिले आणि श्रद्धेने अन्न व मीठ दिले. त्यांना म्हणजे त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. त्या क्षणी शिवदत्ताच्या डोळ्यात पाणी आले. वृद्धापकाळात शिवदत्ताचा मृत्यू झाला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, त्याच्या पुण्यामुळे पुढच्या जन्मात तो
धर्मानंद नावाचा राजा झाला व तो दयाळू, दानी आणि न्यायप्रिय राजा होता. तो प्रत्येक अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात दान करायचा. ही कथा दाखवते की श्रद्धेने केलेले दान कधीही वाया जात नाही. अगदी त्यांनी म्हणजे मूठभर तांदूळ आणि चिमूटभर मीठ दान केले होते. पण त्याला दुसऱ्या जन्मामध्ये अगदी म्हणजे राजाच्या जन्मी तो परत आला शिवदत्त. ही अशी ह्या अक्षय दान केल्याचं कृपा आहे आपल्यावर. तर तुम्ही अगदी लहानात लहान दान जरी केले, तरी तुम्हाला केलेले दानाचे कधीही वाया जात नाही. अगदी लहान दान केले, तर त्याचे आपल्याला मोठे फळ मिळते. नारद म्हणाले, "हे प्रभू, ही कथा मी सर्वत्र सांगेन." भगवंत तथास्तु म्हणाले. या दिवशी भारतातील उत्तराखंडातील बद्रीनारायण मंदिराचे पण दार उघडतात. अक्षय तृतीयेला उघडल्यानंतर नर-नारायणी या दोन्ही देवतांची या दिवशी आपल्याला म्हणजे दर्शन होते. ह्यांनी अवतार घेतलेला असतो. तो आपल्याला दर्शन देतात. या दिवशी परशुरामाचा देखील म्हणजे पूजा केली जाते. त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. देवी आणि पितर यांना तुम्ही उद्देशून जर हे केलेले दान अक्षय राहते. हा दिवस पूर्णपणे म्हणजे अक्षय तृतीयेच्या ह्याच्याने तर आता 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ह्या दिवसाचं केलेले दान कधीही वाया जात नाही. त्याच्यामुळे ह्या दिवशी तुम्हाला जितकं जमेल तितकं तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. पूर्वजांचे आपल्याला आपले नामस्मरण करून आपल्याला स्मरून त्यांना आपल्याला दान करायचे आहे. हे दिवस या दिवशी कुंभदान करावे. अशा प्रकारे कथा आहे, की तुम्ही यात सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यथाशक्ती दान करता येईल तेवढे करू शकता. या तिथीला जमत नसल्या तुम्ही एक कधी पण हे दान करू शकता आणि हे करायलाच पाहिजे. तुम्हाला आता समजा अक्षय तृतीयेला काही अडचण आहे, तुम्ही नाही जमले, तुम्ही एखाद्या चांगल्या दिवशी पाहून तुम्ही मंदिरात किंवा गोरगरिबांना दान केलं तर याचे आपल्याला फळ मिळतंच. दानाला खूप महत्त्व आहे. जय परशुराम. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.